Welcome to session 18. Some more problems on by parts. Okay. Integration of x square 4 raised to x. x square algebraic मध्ये मोडतो, 4 raised to x exponential मध्ये मोडतो. मग algebraic first and then exponential. Therefore u equal to x square, v equal to 4 raised to x. का पुन्हा सांगतो x स्क्वेअर हा अल्जेब्रिक मध्ये 4 raised to x ट्रिग्नोमेट्री मध्ये. मग ह्या रूल मध्ये कोण पहिला आला आहे? ए पहिला, म्हणून तो u रिमेनिंग v. ओके. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स u x स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 4 raised to x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u means x square into integration of 4 raised to x dx with respect to x. Up till any problem? इथपर्यंत काही शंका? That is equal to x square. What is the formula of 4 raised to x? a raised to x चा फॉर्म्युला काय आहे? a raised to x upon log a minus integration of derivative of x square 2 raised to x into derivative of 4 raised to x 4 raised to x upon log 4 with respect to x. Am I correct? And that is equal to काय आहे? Equal to x square into 4 raised to x upon log 4 minus 2 upon log 4 constant can be taken outside. What is remaining part? X into 4 raised to x dx. Again पुन्हा बघा, पुन्हा बाय पार्ट्स नेक्स्ट टाइम. ओके. मग काय येईल आता? दॅट इज इक्वल टू, दिस इज अगेन बाय लाईट रूल अल्जेब्रिक पार्ट, इट इज एक्सपोनेन्शियल पार्ट, अगेन u v. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. ओके. एक्स स्क्वेअर हा पार्ट आहे तसाच मायनस 2 अपॉन लॉग 4 आल्सो ॲज इट इज u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटिग्रेशन ऑफ 4 raised to x. डबल घेतला आहे म्हणून डायरेक्ट घेतला. बघा, फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 याचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेतलं. ओके. दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू 4 raised to x अपॉन लॉग 4 मायनस 2 अपॉन लॉग 4 इंटू ब्रॅकेट एक्स 4 raised to x चं इंटिग्रेशन सेम 4 raised to x लॉग 4 कॉमन मायनस 1 अपॉन लॉग 4 कॉमन काय राहिला? 4 raised to x dx. लास्ट स्टेप ब्रॅकेट ओपन अँड आन्सर. दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू 4 raised to x अपॉन लॉग 4 मायनस 2x 4 raised to x log 4 into log 4 square. This minus plus 2 upon log 4 चा स्क्वेअर इंटू 4 raised to x पुन्हा 4 raised to x upon log 4 plus c. म्हणजे लास्ट स्टेपला ह्याचा पॉवर किती होईल? 3 पॉवर आहे. लॉग ऑफ 4 raised to 3. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. तर एकदम छान प्रॉब्लेम, डबल इंटिग्रेशन, डबल बाय पार्ट्सवरचा. ओके. नाव टर्न टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा, इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. एकच फंक्शन दिलं आहे. ओके. मग माहिती आहे का या लॉगचं इंटिग्रेशन? लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, इंटिग्रेशन माहीत नाही. आणि मग तुम्हाला मी काल म्हटलं होतं रूल प्रूव्ह करताना नेक्स्ट मागच्या स्टेपला की व्हेन ओनली वन फंक्शन इज गिवन, ज्याचं इंटिग्रेशन माहीत नाही असं एक असेल तर याला माना u आणि v इक्वल टू काय घ्या? 1 घ्या. टेकिंग काय करायचं? टेकिंग u इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर
because its integration is unknown and v equal to 1 in such case. When only one non-integrable function is given, then at that time taking v equal to 1 and use by parts, and therefore what our rule says, I equal to u integration of v minus integration of derivative of log of x square, derivative of log of x square brackets are square into integration of 1 dx bracket with respect to x. Am I correct? That is equal to log of x bracket square into 1च इंटिग्रेशन x मायनस पावर आल्यावर काय करतो माहिती आहे ना, पावर फर्स्ट रिड्यूस बाय 1 मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, चेन रूल. पावर पुढे घेतला, एकने कमी केला कुणाचा, लॉगचा, आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू 1चं इंटिग्रेशन x dx. पुन्हा हा x काय झाला, कॅन्सल झाला, कॉन्स्टंट बाहेर काय येईल, x इंटू लॉग ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर, 2 कॉन्स्टंट आहे आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ x इंटू 1 dx. पुन्हा तोच क्वेश्चन, लॉगचं इंटिग्रेशन माहीत नाही, मग हा घ्या u आणि हा घ्या v आणि अगेन यूज बाय पार्ट्स. पुन्हा तो u घ्या, हा v घ्या आणि बाय पार्ट्स वापरा. बघा काय येईल आन्सर, दॅट इज इक्वल टू x इंटू लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू ब्रॅकेट u log x इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, 1चं इंटिग्रेशन x dx. पुन्हा हा x कट झाला आणि तुम्हाला काय मिळेल, विच इज इक्वल टू x इंटू लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 लॉग x इंटू 1चं इंटिग्रेशन x मायनस x गेल्यावर 1 राहील, त्याचं इंटिग्रेशन पुन्हा x प्लस c. आणि झाला तुमचा प्रॉब्लेम तयार, दॅट इज इक्वल टू x इंटू लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x इंटू ब्रॅकेट लॉग x मायनस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, एकच फंक्शन होतं बघा याच्यात. आणखी एक प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स x. इथंही बघा एकच फंक्शन दिलं आहे, पण याचं इंटिग्रेशन नाही माहिती, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन नाही माहिती. मग अशा वेळेला पुन्हा काय करायचं, टेकिंग u इक्वल टू टॅन इनवर्स x आणि v equal to 1 and using by parts, and therefore our rule becomes u tan inverse x integration of v minus integration of derivative of u tan inverse x into integration of v bracket with respect to x. संपला रूल, फक्त व्हॅल्यू टाका, दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, 1चं इंटिग्रेशन, 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे x मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, पुन्हा 1चं इंटिग्रेशन x विथ रिस्पेक्ट टू x, विच इज इक्वल टू x पुढे घेतो फक्त हा इंटू टॅन इनवर्स x मायनस कॉन्स्टंट काही नाही 1 इंटू x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. बघा 3 कंडिशन मी तुम्हाला सांगितले होते, न्यूमरेटर मोठा आहे, छोटा आहे, इक्वल आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे, इथं पॉवर डिग्री 2 आहे, इथं 1 आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा.
पॉवर कमी असेल तर डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा, जास्त असेल तर डिव्हिजन करायचं, इक्वल असेल तर खालचा वरती ॲडजस्ट करायचा. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x येईल. आहे का 2? नाही. मग 2ने मल्टिपल आणि डिव्हाइड केला. ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह काय केला मी? डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट केला. कुणाचा? डिनॉमिनेटरचा. इथपर्यंत काही शंका? संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा, एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स आणि सबस्टिट्यूशन थेरमची करोलरी एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजेच हा तुमचा फॉर्म्युला. संपला तुमचा प्रॉब्लेम. टॅन इनवर्स एक्स. असाच साइन इनवर्स घेता येईल, कॉस इनवर्स घेता येईल, टॅन इनवर्स टॅन इनवर्स घेतलाच आहे आपण. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ e⁻² इंटू साइन 2x साइन 3x बाय लाईट रूल. पहिल्यांदा हा इंटिग्रेशन आहे म्हणून याला नंबर दिला मी 1. लाईट रूलनुसार हा काय येणार? अल्जेब्रिक. आणि हा एक्सपोनेन्शियल म्हणजेच हा काय येणार? v. का? बघा हा रूल LIATE. बघा हा एक्सपोनेन्शियल आहे, हा ट्रिग्नोमॅट्रिक आहे. टी पहिल्यांदा आला म्हणून u आणि हा v. हा काय आहे? एक्सपोनेन्शियलमध्ये मोडतो, हा ट्रिग्नोमॅट्रीमध्ये मोडतो. मग रूलमध्ये कोण पहिला आहे? तो u, उरलेलं v. ओके, अँड देअरफॉर आवर रूल सेज u साइन ऑफ 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ e⁻² dx मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता मी डायरेक्ट घेतोय ती स्टेप, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस 3x इंटू 3 हा झाला डेरिव्हेटिव्ह इंटू याचं इंटिग्रेशन e⁻² अपॉन 2. एक स्टेप कमी केली मी. dx ऑफ साइन 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ e⁻²x. डायरेक्ट आन्सर लिहिले त्यांचे. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3x इंटू 3x 3 आणि याचं इंटिग्रेशन e⁻x अपॉन a. ओके, दॅट इज इक्वल टू साइन 3x इंटू e⁻² अपॉन 2 मायनस constant can be outside 3 upon 2 integration of cos 3x into e⁻² dx. पुन्हाही दोन फंक्शन आले, दोन आले. मग पुन्हा हा लाईट रूलनुसार हा u हा v. का? हा आपला रूल आहे. ट्रिग्नोमेट्री पहिल्यांदा, नंतर एक्सपोनेन्शियल. अगेन बाय पार्ट्स. That is equal to sin 3x into e⁻² upon 2 minus 3 upon 2 पुढे ब्रॅकेट, कारण याला बाय पार्ट्स वापरायचं आहे. u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3x इंटू 3x 3 इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन e⁻² अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू x ब्रॅकेट कंप्लीट. एम आय करेक्ट? पुन्हा सांगतो, याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3x इंटू 3x 3 आणि याचं इंटिग्रेशन तुमच्या समोर आहे. इक्वल टू साइन ऑफ 3x इंटू e⁻² अपॉन 2 मायनस 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट मायनस 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट कॉस 3x इंटू पुन्हा e⁻² अपॉन 2. एम आय करेक्ट? आहे तसाच. हा मायनस प्लस पुन्हा 3 अपॉन 2 कॉमन. काय राहिला? साइन 3x इंटू e⁻² dx. एम आय करेक्ट? बरोबर. दॅट इज इक्वल टू, आता ब्रॅकेट सॉल्व करतो आहे, इक्वल टू साइन
3x इंटू ई रेस टू 2x अपॉन 2 माइनस 3 अपॉन 4 cos 3x e raised to 2x. Am I correct? Minus 9 upon 4, and what is this part? This is nothing but given integration. So call it as a I. आणि हे पण कशाबरोबर आहे? तो सोडवतो आहे I बरोबर. काय केला? फ्रॉम 1 कशावरनं? 1 नंबरवरनं. आयच्या टर्म एका बाजूला घ्या, मग आय प्लस 9 अपॉन 4 आय. आय एका बाजूला घेतला, या दोघांना काय कॉमन आहे? ई रेस टू 2x कॉमन आहे बघा. साइन 3x अपॉन 2 मायनस 3 अपॉन 4 कॉस 3x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. 9 एलसीएम घेतला, 4 प्लस 9 9 4 13 अपॉन 4 आय. इकडेही कॉमन डिनॉमिनेटर आपण घेतला 4, तर काय होईल? 4 येण्यासाठी याला कशाने मल्टिपल करावं लागेल? 2 साइन 3x मायनस 3 कॉस 3x प्लस सी. दोन्हीकडचा कॉमन डिनॉमिनेटर कॅन्सल झाला आणि हे झालं तुमचं ॲन्सर. ई रेस टू 2x अपॉन 13. एम आय करेक्ट? हा 13 इकडे आला. ई रेस टू 2x अपॉन 13 इंटू ब्रॅकेट 2 टाइम साइन 3x मायनस 3 टाइम कॉस 3x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, अँड हेन्स युअर ॲन्सर. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम, एक छान प्रॉब्लेम आहे. पूर्वी हा रिझल्ट्स म्हणून होता, याच्यासारखे 2 प्रॉब्लेम फक्त एक 2x आणि 3x ऐवजी ए आणि बी देतात आणि हा रिझल्ट्स तयार होतो. ओके, तुमच्यासाठी ते होमवर्कला देतो आहे, बघा कसे ते. आपण जो वरचा प्रॉब्लेम सोडवला त्याला पॅरलल हे 2 प्रॉब्लेम आहेत. ओके, बुकमध्ये हे ॲक्टिव्हिटीसाठी दिलेले आहेत, तर लेटेस्ट ट्राय युअर सेल्फ. वरच्या प्रॉब्लेमला एकदम पॅरलल व्यवस्थित सोडवा, येऊन जाईल. यू व्ही इथं उलटं केलं तरी चालेल. यू व्ही कुणाला यू माना, कुणाला व्ही माना. साइन बी एक्स प्लस सी इंटू ई रेस टू एक्स अपॉन ए मायनस कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू बी इंटू ई रेस टू एक्स अपॉन ए. बी अपॉन ए कॉमन घ्या, पुढे पुन्हा बाय पार्ट्स वापरा, डबल पुढं घेतला की पुन्हा हाच पार्ट येईल, त्याला आय म्हणा. ब्रॅकेट आयच्या टर्म एका बाजूला घ्या, एलसीएम घ्या दोन्ही बाजूचा, कॉमन डिनॉमिनेटर कट होईल आणि उरलेला तुमचा पार्ट येईल, हा किंवा हा. लेटेस्ट ट्राय युअर सेल्फ. बुकमध्ये हा पार्ट तुमच्यासाठी दिला आहे. इथं पण तुम्ही वरचा बघून बघून एक एक स्टेप सॉल्व करा, नथिंग प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे हा. लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. आता पहिल्यांदा आपल्याला लॉग एक्सचं इंटिग्रेशनच माहीत नाही, त्याचा पुन्हा डबल लॉग आहे. म्हणजे याचंच माहीत नाही, त्याच्यात पुन्हा हा आहे. पण एक गोष्ट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. म्हणजेच आपण काय करणार, एका लॉगचं माहीत नाही, लॉग ऑफ पुन्हा लॉग एक्स आला, इथं दुसरा कुणीतरी पाहिजे होता, म्हणून पुट लॉग एक्स इक्वल टू टी. अँड देअरफॉर जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1 अपॉन एक्स डी एक्स इक्वल टू dt, and if we put these values in our integral becomes log of t, याच्याबद्दल t into 1 upon x dx dt. This can be also written as integration of log t into 1 into dt. Why? Because I unknown about its integration. मला याचं इंटिग्रेशन माहीत नाही, म्हणून मग मी काय करणार, u इक्वल टू लॉग घेणार आणि v इक्वल टू 1 घेणार आणि इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. काय वापरणार, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सचा प्रॉडक्ट रूल वापरणार. आणि काय सांगतो तो रूल, u म्हणजे लॉग टी. आता विथ रिस्पेक्ट टू टी आहे, इंटिग्रेशन ऑफ v 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाशी, विथ रिस्पेक्ट टू जो व्हेरिएबल असेल तो,
log t इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू टी, दोघांचा प्रॉडक्ट आणि याचं पुन्हा विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन घ्यायचं. एक्स ऐवजी फक्त टी आला आहे, बाकी कुठलाही चेंज नाही. अँड दॅट इज इक्वल टू लॉग टी इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स, पण इथं विथ रिस्पेक्ट जो असेल तो मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/t, 1चं इंटिग्रेशन टी विथ रिस्पेक्ट टू डी टी. ओके, हा टी कॅन्सल्ड विच इज इक्वल टू टी इंटू लॉग टी मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू टी. एम आय करेक्ट? टी कॅन्सल झाला अँड दॅट इज इक्वल टू टी लॉग टी मायनस टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. त्या टीची किंमत टाकून अँड देअरफॉर ब्रॅकेटच्या बाहेर अगोदर टी इंटू टी कॉमन घेऊ, लॉग टी मायनस 1 प्लस सी आणि त्या टाकून किंमत लॉग एक्स इंटू ब्रॅकेट लॉग एक्स मायनस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी अँड दिस इज द प्रॉब्लेम. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, बघा एकदम सिम्पल प्रॉब्लेम. सबस्टिट्यूशनमध्ये कसं सोडवायचा तो हा प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम बघूया. बघा, इंटिग्रेशन ऑफ टी इंटू साइन इनवर्स टी इंटू रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. ओके, जो माहिती आहे तो जरी सोडला तरी उरलेल्याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती पाहिजे. असेल तर वापरू शकता, नसेल तर काय सबस्टिट्यूशन कराल लगेच पाहिल्याबरोबर कळतं कोण कुणाचा साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. म्हणजेच काय करणार आपण, पुट साइन इनवर्स टी इक्वल टू दुसरा एखादा माना, एक्स माना किंवा वाय माना. याच्याबद्दल आपण वाय मानू समजा. मग डेअरफॉर डेरिव्हेटिव्ह घेतला तर अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर डी टी इक्वल टू डी वाय. हा डिफरन्शिएट बोथ साइड्स, टाका किमती. देअरफॉर आवर इंटिग्रेशन बिकम्स, याच्यावरनं टीची किंमत, कारण का माहिती आहे याच्याबद्दल टी पुट केला, हा याच्याबद्दल हा पार्ट आला पण टी राहिला. मग टीची किंमत काय माहिती आहे ना, साइन वाय इंटू साइन इनवर्स टी वाय इंटू 1/√1 मायनस टी स्क्वेअर डी टी डी वाय अँड दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय इंटू साइन वाय डी वाय. आले बघा पुन्हा 2. हा काय आहे, अल्जेब्रिक पार्ट आहे, हा ट्रिग्नोमॅट्रिक पार्ट आहे, म्हणून हा यू हा व्ही. का, हा आपला रूल लाईट रूलनुसार. आणि मग इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, यू म्हणजे वाय, इंटिग्रेशन ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा घ्यायचा, विथ रिस्पेक्ट टू जो वाय असेल तो, कुणाचा, पहिल्याचा, इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन वाय विथ रिस्पेक्ट टू वाय डी वाय प्लस सी. आणि याचा पुन्हा डी वाय डबल झालं प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी अँड दॅट इज इक्वल टू बघा वाय साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस वाय मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू मायनस कॉस वाय टी वाय. एम आय करेक्ट? वायचा डेरिव्हेटिव्ह स्वतःशी 1, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस वाय. ओके, अँड दॅट इज इक्वल टू मायनस वाय कॉस वाय, हा मायनस प्लस 1 इंटू कॉस वाय डी वाय अँड दॅट इज इक्वल टू मायनस वाय इंटू कॉस वाय प्लस कॉटचं इंटिग्रेशन साइन वाय प्लस सी. द्या किमती टाकून इक्वल टू मायनस वाय साइन इनवर्स टी इंटू कॉस ऑफ वाय, वाय म्हणजे काय, साइन इनवर्स टी
प्लस साइन वाय टी प्लस सी. साइन ऑफ साइन इनवर्स टी म्हणजे टी प्लस सी. आणि हा झाला तुमचा ॲन्सर. फक्त किमती टाकल्या, काहीही नाही. ओके. वन मोर प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. हा कॉस रूट एक्स, टॅन रूट एक्स, साईन रूट एक्स अशा प्रकारे विचारता येतो. कॉसचं इंटिग्रेशन माहिती आहे. अडचण कशामुळे आली? रूट एक्समुळे. कॉस ऑफ रूट एक्स. कॉस ऑफ रूट एक्स म्हणजे अडचण काय आहे? रूट एक्स आहे. बघा मागच्या वेळेला सबस्टिट्यूशन दिलं होतं, इथं दिलेलं नाही, पण फंक्शन असं दिलं. वेगळेपणा काय आहे तो शोधता आला पाहिजे. कॉस ऑफ रूट एक्स, मग रूट एक्सबद्दल टी म्हणजे दोन्ही बाजू जर स्क्वेअर केला तर एक्स बरोबर काय मिळेल? टी स्क्वेअर मिळेल. आणि मग जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी एक्स बरोबर काय मिळेल? 2t इंटू डी टी मिळेल. आणि बाय पुट दिस व्हॅल्यूज इन आवर इंटिग्रल. आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ टी इंटू डी एक्स इंटू डी एक्स 2t डी टी. त्यातला 2 आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ टी इंटू कॉस टी इंटू डी टी. ओके. बाय लाइट रूल. दिस इज algebraic part. This is trigonometric part because this is our rule. And again integrating by parts. 2 constant आहे u. इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड with respect to t. Am I correct? And that is equal to 2 into bracket t cos इंटिग्रेशन साइन. कॉस कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? साइनचा. मायनस इंटिग्रेशन ऑफ स्वतःची डेरिव्हेटिव्ह 1. पुन्हा कॉसचं इंटिग्रेशन साइन टी विथ रिस्पेक्ट टू टी. And that is equal to 2 into bracket t sin t minus आणि 1 into sin साइनचं इंटिग्रेशन पुन्हा मायनस कॉस टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. इफ आय सिम्प्लिफाय इट वी गॉट 2t sin t हा मायनस प्लस कॉस टी प्लस सी. संपलं. द्या टाकून किंमत टीची. दॅट इज इक्वल टू 2 रूट एक्स इंटू साइन ऑफ रूट एक्स प्लस कॉस ऑफ रूट एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी आणि हेन्स युअर ॲन्सर. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके. हा बाय पार्ट्स मोठा पार्ट आहे, त्याच्यामुळे याचे आणखी 2 भाग होतील. ओके. आपटील कळालं. बाय बाय.